ऐकायला मिळेल. थँक्यू. थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करूयात. मॅच ऑन होते जिथे सामन्याला सुरुवात केली जाईल आणि ओपनिंगचे पेअर भरत ठाकरे आणि त्याच्या सोबतीला आपण मयूर शेलारला पाहणार आहोत. ही ओपनिंगची जोडी आपल्याला अघई 11 टीमकडनं पाहायला भेटते आणि दुसऱ्या बाजूला गौरव घोडविंदे बॉलिंग मार्कवरती पंचांना देऊयात सिग्नल जिथे सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू इनसाइड आउटचा एक देखना स्ट्रोक पाहायला भेटलाय. चेंडूला उडवलाय आणि पाठवलाय लॉफ्ट हेड कव्हर ड्राइव्ह. चेंडू सीमा पार. पहिल्या चेंडूवरती चौकार. पुरोच्या विरोधामध्ये पहिला चेंडू तिथे थोडासा आपण पाहत होतो ऑप्स्टिकच्या बाहेर ठेवला होता आणि सहजरित्या तो स्ट्रोक खेळलाय जिथे भरत ठाकरेच्या बॅटमधून आलेला हा पहिला वार. चेंडू सीमापार गेलाय. पहिला वार तर केला गेलाय. यावेळेस थोडंसं बॅकफुटवरती जाऊन हाही स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. स्ट्रॉंग झोनमध्ये अगदी आपण पाहत होती फलंदाजी करण्याचा प्रयत्न आतापर्यंत राहिलाय परंतु पहिला चेंडूवरती चौकार आल्यानंतर हे चांगलं कमबॅक गौरव घोडविंदेकडनंही राहिलंय. मिडे 11 विपक्षामध्ये अघई 11 अशी ही मॅच आपल्याला पाहायला भेटते. वाईल्ड कार्ड एंट्रीमध्ये अघई 11 हा संघ आजच्या या रशीमध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. क्रॉस बॅटेडने खेळला. इनफिल्डला भेदून निघालाय चेंडू. आता दन करत चाललाय. रिंगणाचा किंग मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि सध्या तरी भरत ठाकरेच्या बॅटमधनं अजून एक आलाय चौकार. सतत 30 यार्ड सर्कल जर क्रॉस कराल तर मग तुमचा फायदा होतो आणि सध्या तरी टिपिकल टायमिंग पॉवर प्लेचे स्ट्रोक आपल्याला भरत ठाकरेच्या बॅटमधनं पाहायला भेटत आहेत. आता हा बॉल यावेळेस वेगवान केलाय. तेच तरार बॉल केलाय. तो खेचून मारण्याचा प्रयत्न झालाय. पुन्हा एकदा प्लेअर मिस जिथे डॉट बॉल पाहायला भेटलाय. चौकार डॉट अशा पद्धतीने हा खेळ 4 बॉलचा राहिलाय. तिथे चांगलं कमबॅक ही करतोय आणि प्रत्युत्तरही चांगलं दिलं जातं भरत ठाकरेकडनं. आता अजून एक याही वेळेस ते रीड केलंय आणि आता पूर्णपणे अभ्यास करून गोलंदाजी राहिले कारण गेलाही बॉल याच पद्धतीने हाताळला होता आणि हाही बॉल तोच वेगवान हाताळलाय. त्यामुळे ते कनेक्शन आतापर्यंत दिसलेलं नाहीत. लगातारच्या आता 2 डॉट बॉल हाताळले गेलेत. 5 बॉलचा खेळ झालाय. धावफलक 8. 4 ओव्हरचा मॅच जिथे टॉस गमावलाय आणि बॅटिंग करतात अघई 11 टीम. हा फुल टॉस होता. यावेळेस थोडंसं बॅकलिप खाली केलंय. इथे तो चान्स होता. क्रॉस बॅटेडने जर इथे वळवला असता तर मग तो फायदा तितकासा मिळाला असता कारण ऑन साईड पूर्ण खाली आहे. जिथे स्क्वेअर लेग खाली आहे, मिड विकेट खाली आहे, काऊ कॉर्नर खाली आहे, लॉंग ऑन सेट केला गेला आणि लॉंग ऑफ सेट केला गेलाय आणि त्याचमुळे आपण पाहतो तिथे आलेले एक सिंगल ओव्हरची इथे समाप्ती केली जाते. पहिला ओव्हरचा 5 खेळ. 3 डॉट बॉल 2 चौकार 1 सिंगल. ओव्हर क्रमांक पहिली समाप्त. पहिल्या ओव्हरला आलात फक्त 9 धावा. ते सगळ्यात महत्वाचं राहिलं की विकेट गेलेले नाहीत. 10 विकेट हातामध्ये आहेत. त्याचमुळे आपण पाहतो जो सगळा पहिला जो ओव्हरचा खेळ राहिलाय तो भरत ठाकरेनंच दाखवलाय. सगळे 6 बॉल त्यानेच खेळलेत. योगदान त्याला दिलेलं आहे 9 धावसंख्येचं. 9 धावा त्याच्याही खात्यामध्ये त्याच राहिल्यात. आतापर्यंत मयूर शेलारला मात्र ती स्ट्राईक मिळालेली नाहीत. पाहूया 4 ओव्हर मॅच आहे आणि नेहमीच आपण पाहिलंय दोन्ही रजनीमध्ये जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये वेळ घेतोय तो संयम दाखवतोय तो खेळाडूनं मोठी इनिंग नेहमीच साकार केलेली आहे. सूरज काटेला बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला भेटतोय. हो आणि आता इथे क्लीन बोल्ड होतोय. झटका क्रमांक पहिला भरत ठाकरेची विकेट. ध्वस्त झाली आहे आणि त्याचमुळे भरत ठाकरेची ही विकेट मैदानाच्या आतमधनं सध्या तरी जो परतीचा प्रवास करतोय धीम्या पावलाने आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इथे तुर्तास दाखल होतोय. निकेत जाधव मैदानाच्या आतमध्ये इथून दाखल झालाय. जिथे जबाबदारीने खेळ दाखवणं गरजेचे असेल. स्टार कास्ट भरपूर चांगले आहे परंतु दुसऱ्या बाजूला मिडे 11 संघ देखील
तितकाच ताकदवर पूर्णपणे स्क्वॉड घेऊन मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवतोय. त्याचमुळे ही फाईट आजच्या रजनीमध्ये सगळ्यात मोठी होऊ शकते असं वाटतंय. कारण जेवढी स्टारकास्ट चांगली आहे अघई 11 टीमकडे तेवढी स्टारकास्ट मेढे 11 टीमकडेही चांगले आहे. आणि आता सध्या तरी आपण बॅटल पाहत आहोत जिथे तुर्ताच मैदानाच्या आतमध्ये निकेत जाधव आलाय. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहत आहोत सूरज काटेला आला आणि लगेच या ठिकाणी बाबा ग्रुपचे सदस्य आणि बाबा ग्रुपच्या आर्नॉल्ड दत्ता गवार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं आपण करूया मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम सुस्वागतम. सगळेच आवर्जून सगळेच पाहुणेवर उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल मागे निघालाय. पण सिग्नल येईल व्हाईट बॉलचा. व्हाईट +1 एकसाच्या मिळून जातील आता 2-2च्या मदतीने धाव फलक पुढे सरसावल्याने आता धावा झाला. धाव फलकावरती टोटल 11. 11 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 1.1चा खेळही समाप्त झालाय. सगळ्याकडे एक एक आकडा आपल्याला सध्या तरी दिसतो आहे. पाहूयात इथून ते टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. 2 मॅचेस आतापर्यंत आपल्याला पाहायला भेटल्यात. ट्रॅप करून मारलाय. सेफ झोनमध्ये पाठवण्याचा हा प्रयत्न या चेंडूवरती राहिलाय जिथे फलंदाज मयूर शेलारच्या बॅटमधनं हा स्ट्रोक आला होता. लॉंगॉनमधनं फेकी थोडीशी खराब राहिली होती परंतु तिथे तालमेल चांगलं होतं, बॅकअप चांगला राहिला त्यामुळे तो बॉल अडवला गेला. तोपर्यंत सिंगलच्या मदतीने आता धाव फलक 12 अंकावरती जाऊन पोहोचले. धाव फलक बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे परंतु जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत त्यांना ती कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. कदाचित निकेत जाधव या मॅचमध्ये पाहूयात तो इफेक्ट पाडेल का. इनसाइड आउटला खेळलाय, थ्रू दी कव्हर आणि आता बॉलला यावेळेस मात्र बाउंड्री लाईनकडे पाठवलाय. प्रयत्न कमी पडले, चेंडू सीमा पार. यावेळेस आलाय निकेत जाधवच्या बॅटमधनं पहिला चौकार. निकेत जाधवला पाहिलंय तेव्हा त्याची कामगिरी नेहमीच राहते की तो गॅप शॉट सिलेक्शन चांगलं शोधतो. गॅपमध्ये मारण्याची त्याची जी कौशल्यता आहे ती नेहमीच आपल्याला फलंदाजीमध्ये पाहायला भेटली आहे. आणि तसा हा स्ट्रोक त्याने खेळलाय, गॅपमध्ये मारला होता त्यामुळे तो चौकार मिळालाय. धाव फलक 16. आताही याही वेळेस आपण पाहत आहोत एक साकावरला हा क्रॅकिंग स्ट्रोक आहे. हुलकवणी देतोय, खेळाडू कक्षाला खुश करणारा स्ट्रोक. दिल मांगे मोर और एक आता हुआ 4. लगातारचा दुसरा चौकार. गेला होता तो क्षेत्ररक्षक आणि मग त्यानंतर तो स्किड झाला. त्यानंतर त्याला टर्न घेता आलेला नाहीत आणि त्यामुळे तो बॉल निघालाय. खेळाडू कक्षाला खुश करणारा तो स्ट्रोक होता. चौकार आला आणि आता धाव फलक 20 अंकावरती धावा यायला सुरुवात झाली आहे. हा थोडासा आपण पाहत आहोत ओव्हर पिच करण्याचा प्रयत्न, फुल टॉस करून बसले होते. क्रॉस बॅटेडने खेळण्याचा प्रयत्न कोणताही नव्हता, व्ही शेपला खेळण्याचा तो प्रयत्न. त्याच्यामध्ये ते टायमिंग तितकंसं जुळालेलं दिसत नाही. तोपर्यंत सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे सरसावल्याने तर धावा झाला 21. 21 ऑन बोर्ड. डाव सावरला गेला, हे सगळ्यात महत्त्वाचं. मयूर शेलार अगदी आपण पाहत आहोत पुन्हा एकदा आता स्ट्राईक रेडला दिसेल जिथे एक बॉलमध्ये एकच धाव संख्येवरती तो खेळतोय. तितकीशी स्ट्राईक मिळालेली नाहीत परंतु जेव्हा स्ट्राईक मिळाली आहे तेव्हा त्यानं एअर स्ट्राईक ही चढवली आहे. असा खेळ नेहमीच राहिला आहे परंतु आता त्याच्याही विरोधामध्ये तो डॉट बॉल येतोय. संघर्ष जारी आहे. ओव्हर क्रमांक दुसरी इथे समाप्त होते आणि आता 2 ओव्हर नंतर धाव फलक आपल्याला 21 अंकावरती पाहायला भेटतंय. पहिले दोन्ही मॅच मित्रांनो जर पाहायला गेलं तर पहिल्या मॅचमध्ये 47चा पाठलाग तो सहजरित्या झालाय. त्यानंतर आपण पाहिलं दुसरा जो मॅच झाला तिथे 40 धावसंख्येचा पाठलाग होता, तोही सहजरित्या झालाय. त्याचमुळे या मॅचमध्ये मी म्हणेन अघई 11 टीमला एक वेगळा विचार करावा लागणार आहे. कारण 46 चेस झाल्या, 40 चेस झाल्या, उर्वरित या मॅचमध्ये तुम्हाला तो प्लॅनिंग करावा लागणार आहे की तुम्हाला यापेक्षा जास्तच्या पलीकडे त्या धावा काढावा लागणार आहेत. 2 ओव्हरमध्ये 21 झाल्यात, अजूनही 2 ओव्हर येणं बाकी आहेत. षटक क्रमांक आता 3. रोहित काटेला
फटका चांगला खेळलाय आणि गॅप मध्ये मारलाय. काऊ कॉर्नरला फिल्डर दोन्ही क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल निघालाय. चेंडू सीमा पार आला. अजून एक चौकार. गॅप शॉट सिलेक्शन दाखवतो निकेत जाधव आणि सध्या तरी आपण पाहत आहोत प्रत्येक फटक्यामध्ये त्याचा तो क्लास झळकलाय. गॅप मध्ये मारतोय. षटकारापेक्षा चौकार महत्वाचे आहेत आणि नेहमीच आपण पाहिले चौकार मारण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा विकेट जाण्याचे चान्सेस कमी असतात. कारण तो हवेमध्ये कमी खेळतो आणि गॅप मध्ये मारतोय त्यामुळे तो फायदा होतो टीमला. 25 धाबा धाव फलकावरती. जाग्यावरती हा टाप करून मारलेला स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटतोय. तिथे तितकासा रिझल्ट चांगला मिळणार नाहीत निकेश जाधवला कारण इथे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला अडवलंय. आलाय तो डॉट बॉल. रोहित काटेला अगदी आपण पाहत आहोत ती कामगिरी करत असताना पहिल्या ओव्हरला 9 आला. दुसऱ्या ओव्हरला आपण 11 पाहिल्या. बॅटची लिडिंग एज आणि मग त्यानंतर हा झटका क्रमांक 2 दिला जाईल. फलंदाज निकेत जाधवची विकेट. खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. विशाल निमसे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय जिथे 2 विकेट आल्यानंतर आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये तो इथून दाखल झालाय. जबाबदारी घेऊन खेळावं लागेल कारण उर्वरित अजूनही पाहायला गेलं तर 9 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता दोन्ही जर खेळाडूंचा विचार करायला गेलं तर हार्ड हिटिंगसाठी जाणले जात आहेत. ही सिच्युएशन चांगली राहिले. नेहमीच हार्ड हिटिंगसाठी हा खेळाडू जाणला जातो परंतु फटका फसलाय. इलिव्हेशन कमी जुळालंय. टायमिंग फसलं आणि तिथे सोपा झेल लॉंग ऑनला पकडला गेलाय. आल्या पाहुलानी माघारी परतवलं गेलंय. झटका क्रमांक इथे लागेल 3रा. विशाल निमसेची विकेट. आल्यालाच यावेळेस तो हुक करण्याचा प्रयत्न राहिलाय फटक्यामध्ये. क्षेत्ररक्षक बरोबर तिथे तैनात आहे. स्क्वेअर लेग मध्ये फायदा तितकासा फलंदाजी करणाऱ्या टीमला होणार नाहीत कारण सिंगलच्या व्यतिरिक्त या चेंडूवरती तुर्तच काहीच दिसलेलं दिसत नाहीत. एकच सिंगलच्या मदतीने धाव फलक 26 वरती धाव फलक. धावा रोखल्या गेलात. हे षटक आतापर्यंत खूप फायदेशीर राहिले जिथे फिल्डिंग करतायत मेड 11 टीम कारण या ओव्हरला फक्त 5च धावा आलात. त्याच्यामध्ये विकेट महत्वाच्या आल्यात कारण विशाल निमसेची विकेट मिळाली आणि त्या अगोदर आपण पाहिलं तर तिथे निकेत जाधव ही बाद झालाय जो चांगला खेळत होता. चौकारांची त्याने आतिषबाजी केली होती. आता यावेळेस मागे चाललाय बॉल. पाहूयात पुन्हा एकदा यावेळेस संधी आहे का. सध्या तरी आपण पाहत आहोत नॉन स्ट्राईक एंडला तो धोका वाटतोय आणि तिथे प्रश्नच पडलाय. पाहूयात रनआउटची विकेट.
3 ओव्हरचा खेळ झालाय 26 धावा. विनोद रावते मैदानाच्या आतमध्ये मिडल ऑर्डर वरती हे धाव फलक. समीर अंधेर आपल्याला बॉलिंग मार्क वरती आता अंतिम षटकामध्ये मिड 11 टीम कडनं पाहायला भेटतोय. गेलं षटक आपण पाहतो रोहित या गोलंदाजानं खूप चांगला हाताळलं, जिथे फक्त 5च धावा त्याने खर्च केला आणि 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये, 1 रन आउटची होती. अशा त्या 3 विकेट त्या ओव्हरला आल्यात. म्हणजे खूप चांगली कामगिरी राहिली आहे. जे फलंदाज हार्ड हिटिंगसाठी जाणले जात आहेत त्यांना त्या ओव्हरमध्येच बाद करण्यामध्ये ते यश मिळालं आणि त्यामुळे अंतिम ओव्हरलाही ते कमबॅक करण्याचा चान्स आहे. परंतु दुसऱ्या बाजूला पाहूयात विनोद रावतेवरती जबाबदारी आहे स्ट्रायकर एंडला. बाउन्सर होता, ते दरार बाउन्सर आणि हाईट जास्तची राहिली आहे, त्यामुळे पंचांनी कळवलंय हा व्हाईट बॉल आहे. त्याच्यामध्ये हा पहिला बाउन्सची ती ग्वाही दिली आहे. हाताळलेला हा आपण पाहतो तो बाउन्सर व्हाईट बॉल आला, एक्साची मदत आणि आता धाव फलक 27 अंकावरती जाऊन पोहोचलाय. थोडंसं कानमंत्र यावेळेस इथे पोहोचवले गेलेत. चर्चा तीच असावीत, कारण या अगोदरचं षटक याच गोलंदाजानं हाताळलं होतं रोहितनं. त्याला तो अनुभव आलाय विकेटचा. पाहूयात फायदा होईल का. समोर यावेळेस आपण पाहत आहोत थोडंसं बाहेर निघाला बॉल, त्यामुळे पंचांनी कळवला व्हाईट बॉल. एक्साची आता मदत मिळते. हे तर होणारच होतं, कारण आता पहिल्याच चेंडूवरती तो बाउन्सची ग्वाही मिळाली आहे. त्यामुळे गोलंदाजाचा तर माइंडसेट तेच राहणार आहे. त्याचा तो फायदा फलंदाजाला घेणं गरजेचं आहे. पाहूयात लगातारचे 2 व्हाईट बॉल आले. धावफलक 28. आता यावेळेस आपण पाहत आहोत इथे लेन चांगले आहे. या ओव्हरला 12 ते 15 धावा येणं खूप गरजेचे आहेत अघे 11 टीमसाठी, कारण मग तिथून ती फाईट दिली जाऊ शकते. कारण अघे 11 टीमकडे ती गोलंदाजी आहे चांगली, त्यामुळे तुमच्याकडे त्या धावा असणं गरजेचे आहेत. इथून 12 ते 15 धावा येणं गरजेचे आहेत. पाहूयात पुन्हा मिस टायमिंग. यावेळेस देखील मुस्की हुक राहिलाय आणि हा फटका फसला होता आणि यस झटकाही लागलाय, कारण तो झेल पकडलाय गोलंदाजानं. कॉटन बोल्ट झटका 5वा. मोक्याच्या क्षणी आलेल्या त्या विकेट खूप फायदेशीर राहिलेल्या आहेत मिड 11 टीमसाठी. आणि आता नवीन खेळाडू आपण पाहत आहोत वैभव शेंडे. नेहमीच टॉप ऑर्डरमध्ये आपण अघे 11 टीमकडनं पाहिलं भरपूर वर्षामध्ये, परंतु या सीझनमध्ये आपण पाहत आहोत थोडंसं मिडल ऑर्डरमध्ये आलाय. पाहूयात उर्वरित ती कामगिरी करून दाखवावी लागेल. धाव फलक 28 धावा. 4 बॉल अजूनही बाकी आहेत. हेही षटक आतापर्यंत पाहायला गेलं तर समीरचंही चांगलं राहिलंय. प्रत्येक गोलंदाजाने ते एफर्ट्स दिलेले आहेत बॉलिंगमध्ये. खूप चांगला तो झेल पकडला गेलाय. कॉटन बोल्टची विकेट महत्त्वाची राहिली. तिथे विनोद रावते तितकासा इफेक्ट टाकू शकलेला नाहीत. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. फक्त इथे डिलिकेट टच दिलाय आणि बॉल पाठवलाय. यावेळेस थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर आला इथे वैभव शेंडेच्या बॅटमधनं हा चौकार. मच निडेड 4 राहिलाय टीमसाठी, कारण परिस्थिती आता थोडीशी वेगळी वाटते. कारण 5 विकेट गेल्यात, अर्धा संघ डगआउटला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता धावा येत आहेत. हुक करण्याचा प्रयत्न झाला, पुन्हा मागे चाललाय. याही वेळेस पाहूयात काय घडेल. सिंगल तर मिळाली आहे आणि आता 2 धावसंख्येचा एक कॉल केला गेलाय. धावच सुटलेत, निसटल्या दोन्ही खेळाडू आणि आता तिथे तो फायदा होईल. चांगलं कॉलिंग राहिलंय, कौतुक करावं लागेल. लेग बाईज पंचांनी कळवलंय. 2 धाबा मिळून जातील. 2च्या मदतीने धाव फलक आता जाऊन पोहोचलंय.
34 धाबा, 34ला 5 अशी परिस्थिती सध्या तरी अघ 11 टीमची पाहायला भेटते. 2 बॉल्स अजूनही वाजवी खेळ बाकी आहे. तिथे धाबा काढावा लागतील. 40+ हे टार्गेट दिसेल का? तो 40चा आकडा गाठला जाईल का या मॅच मध्ये? ओबपिच होता, समोर खेळलाय आणि इथे स्ट्रेच हिट, ग्रेट हिट हे दाखवलंय. चेंडू सीमा पार, फ्लॅट स्ट्रोक, षटकार. वैभव स्वतःला सांगत असेल की अजूनही ती ताकद माझ्यामध्ये आहे. कारण नेहमीच टॉप ऑर्डरमध्ये या खेळाडूला आम्ही पाहिलंय, परंतु आज मिडल ऑर्डरमध्ये थोडासा आलाय. आणि आता पाहूयात. यस, ती स्पोर्ट्समॅन स्पिरिट सध्या तरी त्यांनी दाखवली आहे. एज अँड गॉन झटका मिळाला फलंदाज बाद, परंतु 40चा पल्ला त्याने गाठून दिलाय टीमला. आणि धाबा 40 आपल्याला पाहायला भेटत आहेत. करायचे आहेत या मॅचमध्ये 41 धावसंख्येचं टार्गेट. चला पुढच्या मॅच आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. गोरापूर टीम आणि त्यानंतर नित्यसाई गणेशपुरी बी. चला दोन्ही संघ आपण लगेचच आपण या टॉसचा वेळ झालेला आहे, परंतु आपला नियम आहे स्पर्धेचा. टॉस पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगचा पडण्या अगोदर जर खेळाडू कॅप्टन उपस्थित झाला नाही तर मग प्रतिस्पर्धी संघाचा जो कॅप्टन उपस्थित असेल त्या संघाला आपण विन देणार आहोत, टॉस विन. सो लक्ष द्या आपण या गोष्टीकडे. नित्यसाई गणेशपुरी बी टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. सो वेलकम. आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ टीम गौरापूर संघ आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होत आहेत. चला वेलकम. जय श्रीराम स्पोर्ट्स गौरापूर संघ. बाबा ट्रॉफीचा प्रत्येक पर्वामध्ये ते खेळताना आपण पाहायला मिळतं आणि ते आज देखील या स्पर्धेमध्ये जॉईन झालेत. या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. गवारी आहेत त्यांना वेळ द्यायचे आपण या दत्ता गवारी यांच्याकडनं आपण टॉस करणार आहोत. नित्यसाई गणेशपुरी बी संघ आणि त्यांचा विपक्षामध्ये काठी की टक्कर पाहायला मिळेल. अर्थातच जय श्रीराम गौरापूर संघ. दत्ता गवारी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी आपण 9797 आणि बाबा चषक. नित्यसाई गणेशपुरी बी टीमचे कॅप्टन कॉल देत आहेत. बाबा चषक इट्स अ कॉल आणि तेच झालंय. तर विनंती असेल दत्ता गवारी की आपण पुन्हा दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन मंचावरती स्थान पण नवा. नित्यसाई गणेशपुरी बी टीमने टॉसचा कॉल दिला होता आणि टॉस देखील त्याच्याच बाजूने निर्णय लागलाय. काय म्हणशील, टॉस महत्त्वाचा होता आणि काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघ या बाबा ट्रॉफीमध्ये जेव्हा जेव्हा आले तेव्हा बक्षीसपात्र फेरीमध्ये अनेकदा आपण येताना पाहिले. त्यांच्या अगेन्स्ट कशा प्रकारे खेळ, काही रणनीती आखली जाईल आणि या अगोदर आपल्या दोन संघांमध्ये कधी लढत नाही झाले. म्हणजे पहिल्यांदाच होतोय. म्हणजे आज नाविन्यपूर्ण दोन्ही संघ एकमेकाच्या विरोधामध्ये उभी टाकलेत. कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40-45. आणि काय म्हणशील, फ्लडलॅट्समध्ये आतापर्यंत कोणती स्पर्धा खेळली त्या सीझनमध्ये की ही पहिली स्पर्धा? पहिलीच खेळते. आणि मग एकंदरीत काय म्हणशील ओव्हरऑल आयोजनाबद्दल? खूप आयोजन चांगलं आहे आणि आमची पोरं पण नवीन आहेत. सर आपण जय श्रीराम गौरापूर संघ बाबा ट्रॉफी तुमचं वाटेल नक्की काही ना काही नवीन घेऊन येत असते या सीझनमध्ये. काय म्हणशील, फ्लडलॅट्समध्ये तुम्हाला देखील तोच विचार की फ्लडलॅट्समध्ये पहिली स्पर्धा आहे की अगोदर कोणती खेळलीत? सेकंड स्पर्धा आहे. काय म्हणशील, बॅटिंग आली आता, बॅटिंग करताना काय माइंडसेट असेल, कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न? माइंडसेट असं काही नाही, जितका राहून देईल तितका आम्ही जास्ती प्रयत्न करण्याचा.
या सीझनमध्ये ओव्हरऑल जर पाहिलं तर टीमचा परफॉर्मन्स चांगला झाला असेल, परंतु कोणाकडनं महत्त्वाची अपेक्षा असेल, कारण या सीझनमध्ये टीमचे काही खेळाडू चांगले टचमध्ये आहेत. अनिकेत आहे, गणेश आहे. ॲक्च्युली आज अनिकेत नाही आहे फर्स्ट मॅचला. परंतु काय म्हणशील ओव्हरऑल आयोजनाबद्दल? आयोजन तर खूप छान आहे, आम्हाला इथे खेळायला खूप आवडतं. चला नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीमला. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स नित्य साई गणेश बी संघ ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. लगेच आपण पुनश्च एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज असेल हर्षल पवार सर. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच संदीपजी पाटील सर. पूर्णपणे स्पर्धेला अगदी लीड करतायत ते. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. पूर्वार्ध समाप्त झालंय, उत्तरार्धाला सुरुवात. पहिला चेंडूवरती यावेळेस चांगला स्ट्रोक, कलात्मक स्ट्रोक पाहायला भेटला आणि तिथे बॉल निघालाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या चेंडूवरतीच चौकार. क्रॉस बॅटने खेळायचा हा यावेळेस तो प्रयत्न राहिला होता आणि तोपर्यंत आपण पाहत आहोत ती सिंगल या चेंडूवरती मिळून जाते. सिंगलच्या मदतीने धाव फलक 5 अंकावरती जाऊन पोहोचला धावा. यावेळेस डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोर मारलाय आणि यावेळेस पुन्हा एकदा तो स्ट्रेट हिट खेळलाय. फटका चांगलाय, फटक्यामध्ये बसन धावा मिळाल्यात. षटकार. प्लॅनिंग चांगलं होतं, परंतु ते इलिव्हेशन मिळालं आणि ते टायमिंग हे जुळालं, त्यामुळे तो रिझल्टही चांगला मिळाला बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी, जिथे मेडे 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. 41 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि सध्या तरी आपण पाहतो पहिल्या चेंडूला चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर आलेला हा षटकार. आता धावा झाला तर 11 करायच्या आहेत, अजून देखील 30. या चेंडूवरती पाहत आहोत ते कनेक्शन कोणतं राहिलेलं नाहीत. दोन्ही फलंदाजानं आक्रमण धारण केलंय, जिथे आपण क्रिश या खेळाडूला पाहत आहोत आणि त्याच्या सोबतीला स्वप्नील स्ट्रायकर एंडला आणि क्रिश नॉन स्ट्राईक एंडला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. याही वेळेस इथे आपण टायमिंगच्या जोरावरती हा बॉल निघाला, मात्र प्रेक्षक स्टँडमध्ये काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार आला. अजून एक षटकार. स्ट्रोक पाहायला भेटला आणि आता या षटकाराच्या मदतीने धाव फलक 17 धावा, 17 वरती धाव फलक. आणि आता हा खतरा आहे सध्या तरी फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी, कारण धावा कमी काढल्यात, 41च करायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये मेडे 11 संघ सध्या तरी आपली ताकद दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये खूपच चांगली बॅटिंग राहिली आहे. स्वप्नीलनं 2 षटकार मारलेत, कृष्ण 1 चौकार मारला आणि आता 17 वरती धाव फलक. निकेत जाधवचं हे महागडे षटक होत चाललंय. अंतिम बॉल. बादशीकडा मागे चाललाय, झेलबाची संधी आणि आता पकडला गेलाय झेल. संपेल तो खेळ. पहिला विकेटचं पतन. स्वप्नील बॅक टू द डग आउट. पहिल्याच ओव्हरमध्ये ती कामगिरी कंप्लीट करून गेला असंही म्हणायला हरकत नाहीत, कारण 17 वरती धाव फलक आणि तो 17ला पहिला खतराही दिला गेलाय. फायनली विकेट मिळाली निकेत जाधवच्या खात्यामध्ये, परंतु थोडीशी परिस्थिती बिकट वाटते आता, कारण त्या धावा काढल्या गेल्यात. 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, 1 डॉट बॉल, 1 विकेट, अशा पद्धतीने ती पहिली ओव्हर समाप्त झाली. जरूर मोठे फटके आले, परंतु निकेत जाधवचं यासाठी कौतुक आहे की एकही एक्सा धाव त्याने खर्च केलेले नाहीत.
सेकंड ओव्हरचा खेळ आता इथे प्रगती पथावरती येतोय. सामना थोडासा सोपा झालाय, जिथे 18 बॉलला अजूनही जर पाहायला गेलं तर फक्त आता 24च करायचे आहेत. 18 बॉल 24. न्यू बॅटर आपल्याला गौरव पाहायला भेटतोय. प्लॅटफॉर्म त्याच्यासाठी सेट आहे, कारण 18 बॉलमध्ये आता फक्त 24च करायचे आहेत. 41चा तो पल्ला गाठायचा. आतापर्यंत आपण पाहिलं दोन्ही मॅचमध्ये धावा चेस होत आलेल्या आहेत. दोन्ही मॅच, पहिल्या मॅचमध्ये 47 त्या धावा चेस झाला, दुसऱ्या मॅचमध्ये 40 त्याही धावा चेस झाल्यात. या मॅचमध्ये तेच प्रेडिक्शन दाखवले जात आहे, कारण 18 बॉलला तर 24च करायचे आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यात, परंतु इथून गोलंदाज काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न यावेळेस चालवला जाईल का पाहूयात. ते प्लॅनिंग सक्सेस होईल का अघे 11 टीमचं. ओम बॉलिंग मार्कवरती यंगस्टर खेळाडू आहे, जबाबदारी मोठी असेल. या ओव्हरमध्ये तुम्हाला एकतर इकॉनॉमिक कमी ठेवावी लागेल, अन्यथा या ओव्हरमध्ये त्या विकेट येणं गरजेचे असतील. मिस टायमिंग राहिलाय. फटका तर फसलेला वाटतोय. कॉटन बॉलची संधी आहे आणि तिथे पकडला गेलाय झेल. संपेल तो क्रीजचा खेळ. झटका दुसरा. सतरावरती अजून एक खतरा पाहायला भेटला आपल्याला आणि इथे 17ला ही दुसरी विकेट मिळाली. चला, बॅटिंग करणारी टीम इतका वेळ जर घ्याल तर मग तो वेळ आपल्याला कमी पडून जाईल. लक्षात घ्या, बॅट्समन रेडी राहायचे आहेत. इतका वेळ घेऊ नका प्लीज. आणि वॉर्निंग दिली जाते पंचांकडनं, अन्यथा पेनल्टी दिली जाईल, हे लक्षात घ्या. वेळेच्या बाबतीमध्ये कॉर्पोरेट करायचं आहे प्रत्येक टीमनं. ज्या वॉर्निंग मिळत आहेत तुम्हाला, वॉर्निंग नंतरही जर तुम्ही ते सूचना पाळल्या नाहीत मग पेनल्टीला जावं लागेल सामोरं, लक्षात घ्या. त्यामुळे बॅट्समन रेडी राहायचे आहेत. 17वरती हा दुसरा खतरा पाहायला भेटलाय. उर्वरित मॅचमध्ये काही ट्विस्ट निर्माण होईल का या ओव्हरमध्ये, आणि सध्या तरी संभावना तीच आहे, कारण ओम आल्याच विकेट मिळवतोय. सतरा बॉलला आता 24 करायचे आहेत, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. ओव्हर पिच होता, साला विकेट किपरकडे विशाल निमसेकडे हा बॉल आहे. चांगले गोलंदाजी राहिले आहे. ओमचं कौतुक आहे दोन्ही बॉलवरती. बरोबर हा वाईड यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न राहिलाय. ऑफ स्टिकच्या थोडंसं बाहेर राहिलाय. ओव्हर पिच होता बॉल, त्याचमुळे आपण पाहत होतो हात खेळण्याची संधी नव्हती. या चेंडूवरती आलेला डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. दोन्ही खेळाडू तुर्तेच मैदानाच्या आतमध्ये तर आहेत, कारण गौरवनेही अकाउंट ओपन केलेलं नाहीत, रोहितनेही अकाउंट ओपन केलेलं नाहीत. त्याचमुळे तो दबाव थोडासा जाणवेल, कारण जे सेट बॅट्समन होते ते आउट झालेत. 17ला 2 विकेट. ओव्हर पिच होता, तिसरी विकेट धोक्यामध्ये. विशाल निमसे धावतोय, नाही सोडणार यावेळेस सांगतोय, आणि आता पकडला गेलाय झेल. 17ला तिसरी विकेट. फलंदाज बाद. क्रिकेटच्या परिपटलावरती आपण म्हणतात ना, नेहमीच म्हटलं जातं क्रिकेटमध्ये कधीही रंगचा राजा नाही, राजाचा रंग कधी बदलेल हे सांगता येणार नाहीत. आणि सध्या तरी तोच खेळ राहिलाय. एका चमत्काराकडे सध्या तरी ही ओव्हर वाटचाल करते आहे, कारण 3 बॉलचा तो खेळ दाखवलाय ओमनं, आणि त्याच्यामध्ये त्यानं 2 विकेट घेतले. त्यामुळे आता मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होतोय. 17ला ही तिसरी विकेट आली आहे, आणि आता अशा परिस्थितीमध्ये इनाट नंबर 5 सूरज बॅटिंगसाठी आलाय. परिस्थिती आता तितकीही सोपी दिसत नाहीत, कारण त्या विकेट आलेल्या आहेत. तो दबाव बनवला गेलाय. इनसाइड आउटला खेळाय. गॅप शॉट सिलेक्शन, परफेक्ट कनेक्शन होतं. फिल्डरचं कौतुक आहे. बॉल फेकी केलं जाईल स्ट्रायकर एंडला, तोपर्यंत आपण पाहतो ते 2 धाबा घेऊन चाललेत. व्हेरी गुड फिल्डिंग. एफर्ट चांगले दिले गेलेत. एक क्षण असा वाटला की हा चौकारच येतोय की काय, परंतु त्यानंतर आपण पाहत आहोत एफर्ट चांगले होते. धावत पळत गेला आणि त्यानंतर तो बॉल अडून फेकी केलाय. तोपर्यंत 2 धाबा सूरजच्या खात्यामध्ये, आणि आता धाव फलक 19 अंकावरती. 14 चेंडूमध्ये इथूनही 22 धाव संख्येची गरज आहे. म्हणजे मॅचमध्ये पुन्हा एकदा शिरकाव झालाय अघे 11 टीमचं. कौतुक आहे ओमचं, कारण 4 बॉलचा खेळ त्यानं दाखवला आणि तिथे 2 धाबा खर्च झाल्यात. 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आल्यात, त्याचमुळे मॅच ऑन झालंय. आणि इथे आता पुन्हा एकदा पुनरागमन होते असं वाटतंय.
हा फुल टॉस होता. यावेळेस आपण पाहत आहोत हलक्या हाताने फक्त खेळलाय. गॅप शॉट सिलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न. एक्सा कव्हरला फिल्डर निकेश जाधव थोडासा पुढे आला होता, तो उचलण्याचा प्रयत्न करतोय, तोपर्यंत बॅकअप चांगला राहिलाय आणि 2 धाबा पुन्हा घेऊन चाललाय. दोन्ही खेळाडू सूरजच्या खात्यामध्ये या 2 धाबा. आता तो पोहोचलाय 4 वरती. टोटल स्कोर कार्ड 21. लास्ट बॉलचा खेळ या ओव्हरचा बाकी राहिलाय. पाहूयात या चेंडूवरती त्या धावा किती मिळतील. प्रयत्न खूप चांगला ओमनं चालवलाय. मॅचमध्ये पुन्हा एकदा टीमला घेऊन तो आलाय असंही म्हणायला हरकत नाहीत. कारण एक परिस्थिती अशी होती की पहिल्या ओव्हरला त्या 17 आलात, तिथे तो खतरा दिला होता, परंतु मग त्यानंतर 17ला त्या आता लगातारच्या त्या 2 विकेट आल्या आणि मग पुन्हा एकदा मॅचमध्ये आता आहेत अघे 11 टीम. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा सिंगललाच प्रयत्न करायचा होता असं माइंडसेट होतं, परंतु तिथे ते चुकीचं राहिलंय. बीट करून निघाला. वेगवान बॉल होता, तेच तरार केलाय. पडल्यानंतर आतमध्ये आला आणि विकेट किपरच्या दस्तानामध्ये ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा आता खेळ समाप्त झालाय. धाव फलक 21 आणि राहिला आता या मॅचमध्ये 12 बॉल करायचे आहेत अजूनही 20 धावा. परिस्थिती आता अशी आहे की जर कंपॅरिझन दोन्ही टीमचं केलं तर जेव्हा अघे 11 बॅटिंग करत होती 2 ओव्हरला त्यांनी 21 धावा काढल्या होत्या आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमची जिथे मेढे 11 संघ खेळतोय त्यांनी आता 2 ओव्हरला त्या 21 धावा काढल्यात. राहिले आता 12 बॉल 20 करायचे. चला फिल्डिंग लावायची आहे. तितकाही वेळ आता घेऊ नका प्लीज अघे 11 टीम. चला फिल्डिंग लावा. 12 बॉलला करायचे आहेत 20 धावा. कॅप्टन चाललाय वैभव शेंडेकडे. त्याच्या हातामध्ये हा बॉल सोपवलाय. बॉल नाही तर ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे. मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण झालाय. ओमचं कौतुक आहे कारण त्याने 4 धावा खर्च करत असताना 2 महत्त्वपूर्ण गडी टिपलेत. ते मोहरे टिपले गेलेत, त्याचमुळे ते कमबॅक झालंय आणि आता 12 बॉलमध्ये 20 करायचे आहेत. या ठिकाणी शुभागमन होत आहे सन्माननीय ओमकारजी निपुर्ते आणि त्याच्या सोबतीने सुनीलजी निपुर्ते यांचं शुभागमन होत आहे. बाबा चषकाच्या या अतिथी कक्षामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम, वेलकम. यस, पुन्हा एकदा पाहुण्यांचं स्वागत आहे आणि सध्या तरी आता 3ऱ्या षटकाला ती सुरुवात डॉट बॉलनं झालेली दिसते. यस, डॉट बॉल आलाय. आता एक डॉट बॉल खूप महत्त्वाचा राहणार आहे कारण ऑलरेडी त्या 3 विकेट घेतल्या गेल्यात, त्यामुळे ती टॉप ऑर्डर ढासळलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आता डॉट बॉल येणं गरजेचं आहे तरच मॅच बनेल आणि सध्या तरी तेच माइंडसेट आहे गोलंदाज वैभव शेंडेचं. कारण पहिला चेंडू त्याचा डॉट बॉल आलाय. राहिलं 11 बॉल. मॅचमध्ये अजूनही करायचे आहेत 20 धाव संख्येची गरज. पुन्हा एकदा बाउन्सरच होता. याही वेळेस डायरेक्ट हिट करण्याचा तो प्रयत्न राहिलाय आणि तिथे आपण पाहत आहोत विकेट किपरनं कॅरी केल्यानंतर ती धाव मिळणार नाहीत. हाही रूल आहे या स्पर्धेमध्ये. तो बॉल मग डॉट होतो असंही आपण 2 रजेमध्ये तो रूल पाहिलाय आणि आजही तो लागू आहे. पूर्ण स्पर्धेमध्ये लागू आहे. बॉलर जर बीट करत असेल विकेट किपरच्या हातामध्ये डायरेक्ट गेला तर मग तो डॉट बॉल आहे आणि सध्या तरी ही फटाक्याची आतिषबाजी. पाहुण्यांची तुर्तीच उपस्थिती झाली आणि त्याच पाहुण्यांसाठी ही फटाक्याची आतिषबाजी झाली आहे. पुन्हा एकदा सगळ्याच पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तुम्ही पाहत आहात, ऐकत आहात बाबा चषक. सध्या तरी आपण पाहत आहोत या विभागाला हेवा वाटावा, अभिमान वाटावा अशी ही स्पर्धा आपण पाहत आहोत आणि सामनाही तसाच रंगलाय. लगातारचे 3 डॉट बॉल आलेत, त्याचमुळे मॅचमध्ये पुन्हा एकदा हा शिरकाव झालाय अघे 11 टीमचं. कारण आता राहिलेत मॅचमध्ये 9 बॉलला 20 हव्या होत्या आणि अशा परिस्थितीमध्ये आलेला हा कडक आलेला स्ट्रोक षटकार. गेले बॉलवरती तो बाउन्स वैभवला मिळाला होता, परंतु हा बॉल थोडासा पुढे टाकला आणि त्यानंतर ती उंची मिळाली नव्हती. त्याचा फायदा घेतलाय. इनसाइड आउटचा एक देखना कडक असा हा स्ट्रोक राहिलाय आणि या षटकाराने आता धावफलक 27 अंकावरती जाऊन पोहोचलाय. 8 बॉलला 14.
आता मिस टायमिंग, विकेटची संधी आहे का पाहूयात. क्षेत्ररक्षक धावतोय, झेल निसटलाय आणि आता त्यानंतर आपण पाहूयात. प्रयत्न केले गेले डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. ओ, इथे जर झालं असतं डायरेक्ट हिट तर मग काम तमाम होतं. गौरवची विकेट सगळ्यात महत्वाचे आहे या मॅच मध्ये. तोपर्यंत इथे 2 धाबा घेऊन गेलाय. 2च्या मदतीने धावफलक आता 29. अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे या ओव्हरचा आणि आता राहिले 7 बॉल. 7 बॉलला 12 करायचे आहे. 7-12चं समीकरण या मॅच मध्ये. अंतिम ओव्हर मध्ये त्या धावा किती ठेवल्या जातील वैभव शेंडेकडनं हेच या मॅच मध्ये सध्या तरी पाहिलं जाईल. आणि आतापर्यंत षटक चांगलं राहिलंय. 8 धाबा त्याने खर्च केल्यात 5 बॉल मध्ये. तो एक षटकार आला होता आणि मग त्यानंतर या 2 आल्यात. त्या अगोदर 3 डॉट बॉल हाताळलेत. राहिले 7 बॉल, 12 करायचे आहेत. स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा गौरव. ओ, आता मॅचची गोल्डन विकेट. गोल्डन विकेट कॅरी होते. गौरवला परतावा लागेल. चले जावचा नारा दिला गेलाय. 29ला हा 4था झटका. आता टेन्शन वाढलंय. यावेळेस ते टेन्शन वाढलंय. एक परिस्थिती अशी होती पहिल्या ओव्हर नंतर असं वाटलं की एखादी ओव्हर राखून हा विजय मिळवतायत की काय मेडे 11 सिंग. परंतु मग त्यानंतर परिस्थिती बदलली. ओमचं ते षटक खूप चांगलं राहिलं आणि मग त्यानंतर 8 धावसंख्येचं हे वैभवचं षटक. आणि आता सामना अंतिम ओव्हरमध्ये. राहिले 6 बॉल, करायचे आहेत 12 धावा. प्रल्हाद रावतेकडे कदाचित तो बॉल आता सोपवला जातो अशी चर्चा आहे. चला फिल्डिंग लावायचं आहे. फिल्डिंग लावायचं आहे. तितकाही वेळ आपल्याकडे नाहीत. लगेचच फिल्डिंग सेट करा. यस, प्रल्हाद रावते बॉलिंग मार्कवरती. 6 बॉलला 12 या धावसंख्येची गरज आहे सामना जिंकण्यासाठी मेड 11 टीमला. हाय व्होल्टेज ड्रामा. पहिले दोन्ही मॅच धावा चेस झाल्यात, परंतु या मॅच मध्ये आता अपेक्षा अघई 11 टीम कडनं वाढलेल्या आहेत. कारण आज पाठीराखे भरपूर सारे त्यांच्या आहेत. कारण अघई विभागालाच हेवा वाटावे अशी ही स्पर्धा आहे आणि सध्या तरी अघई 11 संघ खेळतोय. त्यामुळे पाठीराखे भरपूर सारे आहेत. 6 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. मॅच आता बॅलेन्सिंग झालाय. सामना हाय व्होल्टेज ड्रामाचा आता आपण पाहत आहोत. फिल्डिंग सेट करतोय गोलंदाज प्रल्हाद रावतेवरती. सगळ्यांच्या आता नजर आहेत. 6 बॉलला 12 करायचे आहेत. सूरज यावेळेस स्ट्रायकर एंडला आहे आणि सध्या तरी आशाळभूत नजरेनं पंचांकडे तो पाहतोय आणि त्यानंतर आता रिव्ह्यूची मागणी त्याने केलेली आहे सूरजनं. यस, बॅटिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू आहे. DRS डिसिजन रिव्ह्यू सिस्टमची मागणी सध्या तरी झाली आहे आणि आता बॉल चेक केला जाईल. घडलंय काय, बिघडलंय काय. क्रुशल मोमेंट आहे कारण 6ला 12 करायचे आहेत. अशा परिस्थितीमध्ये वाईडसाठी रिव्ह्यूची मागणी झाली आहे. डिसिजन पेंडिंग. हॅलो. या स्पर्धेसाठी आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून सावरोळी गावचे ज्येष्ठ नागरिक, आमचे परममित्र आणि सहकारी, जेव्हा मदतीची आम्ही हाक मागतो तेव्हा नक्कीच त्या हाकेला साथ देणारे आमचे मित्र सन्माननीय संदीपजी पाटील सावरोळी विशेष अतिथी म्हणून या आजच्या दिवसामध्ये त्यांची उपस्थिती लागते. या स्पर्धेसाठी ट्रॉफी स्पॉन्सर आहेत आपल्याला. ते प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाच्या ज्या भव्य दिव्य ट्रॉफीज दिसतात. आणि 1 वर्ष नाही, वर्षानुवर्ष जेव्हा केव्हाही आपण मदतीचा हात मागितला तर नक्कीच सन्माननीय संदीपजी पाटील यांच्याकडनं आपल्याला मदतीचा हात मिळतोय. अतिशय विशेष सहकार्य त्यांचं या स्पर्धेसाठी आणि मंडळाकडनं त्यांचं हार्दिक हार्दिक आभार. यस, इट इज फेअर बॉल. तो आलाय हा इशारा दडपंचांकडनं आणि त्यामुळे मॅच मध्ये हा ट्विस्ट निर्माण झालाय. कारण आता राहिले 5 बॉल, करायचे आहेत अजूनही 12 धावा.
जास्तचा बाहेर राहिला यावेळेस हा बॉल व्हाईट बॉलचा इशारा आता पंचांनी कळवला. एक्साची इथे मदत मिळून जाईल आणि राहिला आता 5 बॉल. मॅचमध्ये करायच्या आहेत 11 धावा. फटाक्यांची आतिषबाजी आपण मित्रांनो पाहिली आणि तुर्तच आपण पाहत आहोत. पाहुण्यांची ती उपस्थिती आपल्याला पाहायला भेटली आहे. सगळ्याच पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनानं आपलं या बाबा चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे. दूरवर ठेवण्याचा हाही प्रयत्न, पुन्हा वाईट बॉल आलाय. आता दोन्हीही आपण पाहत आहोत. एक्साच्या त्या धाबा आलेल्या आहेत आणि आता 5 बॉलला करायचे 10 धाबा. पहिला चेंडू आपण पाहिला तर तो डॉट बॉल आला आणि मग त्यानंतर लगातारचे 2 वाईट बॉल हाताळले गेलेत. आता राहिलेत 5 चेंडू 10. 5 चेंडू 10. स्ट्रायकर एंडला आपण खेळाडू पाहतो जिथे सूरज. हाही वाईट बॉल आहे. दिशेवरती नियंत्रण दिसलेलं नाहीत आता गोलंदाजीमध्ये. प्रल्हाद रावते सध्या तरी चूक करतोय बॉलिंगमध्ये. लगातारच्या एक्साच्या धावा. धोक्याची घंटा वाजवतायत एक्साच्या धावा, कारण ऑलरेडी आपण 6 बॉलला 12ची ती मॅच होती आणि तिथून आलेला तो डॉट बॉल आणि मग त्यानंतर लगातार आता 3 वाईट बॉल हाताळले गेलेत. त्यामुळे मॅच बनलाय. एक्साची मदत मिळाली आहे मिड 11 टीमला आणि आता राहिले 5 बॉल. करायच्या आहे तिथून 9 धावा. टीम हडल नंतर आपण पाहिलं, चला वेळ जास्तचा घेतायत अशी सूचना पण कळवतायत, लक्षात घ्या. त्यामुळे वेळ खूप महत्वाचा असेल. दूरवर्ण खेचण्याचा प्रयत्न, एफर्ट तर दिले गेले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. आता घडलंय काय, हा बॉल निसटलाय. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. वाईट +2. एक्साच्या 3 मिळाल्यात या चेंडूवरती. 3 धावा एक्साच्या, म्हणजे ज्या आता धावा आल्यात त्या सगळ्या एक्साच्याच आहेत. 4 वाईट, त्याच्यामध्ये या बॉलवरती धावून पडूनही 2 आल्यात. म्हणजे टोटल आता एक्साच्या 6 मिळाल्यात. काही न करता 6 धावा तर मिळाल्यात आणि आता 5 बॉलला 6 करायचे. 5 बॉलमध्ये 6 धावसंख्येची गरज. 6 बॉलला 12 करायच्या होत्या, तिथून त्या एक्साच्या आल्यात आणि आता 5 बॉलला 6. सूरज पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडला दिसतोय. प्रल्हाद राऊंड द विकेट. आता यावेळेस पुन्हा वाईट बॉल. दिशा आणि दशामध्ये फक्त वेलांटीचा तो फरक आहे, परंतु म्हणतात ना, जर दिशा भरकटला गेला तर मग ती दशाही बदलायला वेळ लागत नाही आणि आता तसा तो खेळ राहिलाय. चला 5ला आता 5च करायचे आहेत. बॉल टू बॉलचा आता इक्वेशन येऊन ठेपलंय. 5 बॉलमध्ये 5 धावसंख्येची गरज. त्या धाबा ठेवल्या गेल्या होत्या. 6 बॉलला 12 हव्या होत्या, तिथून 5 बॉलला 5. एक्सा चाललाय आणि आता यावेळेस फटका फसलाय. चान्स, ऑपॉर्च्युनिटी क्रिएट झाली होती आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा संधी दवडली जाते आणि आता इथेही धावा सुटलाय, निसटलाय गाडी. त्यानंतर आता इथं आता नॉन स्ट्राईक एंडला ती विकेट मिळून जाईल. अति घाई संकटामध्ये नाही आली विकेट. फलंदाज बाद. झेल निसटला. झेल सुटल्यानंतर त्या 2 धावा काढल्या गेल्या आणि तिसऱ्याच्या प्रयत्नामध्ये ती विकेट आली आहे. त्यामुळे टोटल स्कोर कार्ड 38 धावा झाल्यात. 3च करायचे आहेत आता. 4 बॉल 3 धावसंख्येची गरज. नवीन खेळाडू प्रतीक. 4 बॉलला 3 करायचे आहेत. लेस दॅन बॉल टू इक्वेशन. दबाव आता गोलंदाजावरती आहे. बॅटची कडा आणि आता चाललाय बॉल गॅपमध्ये. यावेळेस तो चान्स मिळालाय धावा काढण्यासाठी. चेंडू निघाला बॅकवर्ड पॉइंटला, नाही थांबू शकलेत मयूर. चेंडू सीमा पार. विजयाचा जय जयकार, अभिनंदन. मेड 11 संघ, हार्ड लक टफ लक अघे 11 टीम. भाग म्हणून होताना पाहिलं सन्माननीय
या स्पर्धेसाठी ज्यांच्या वतीने आकर्षक ट्रॉफीज आम्हाला पुरस्कृत झाल्यात. ग्रामपंचायत सावरोली पिवळीशा ग्रामपंचायतवरती मानाने आपला झेंडा रोवणारं व्यक्तिमत्व माजी उपसरपंच पदावरती कार्यरत असणारं हे दिलखुलास व्यक्तिमत्व